सुंदर नेतृत्व वसंतराव वडगाव यांच्या या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी आणि समस्त धनगरवाडी ग्रामस्थांच्या वतीने मी हार्दिक असं स्वागत करतो आणि सर एक फोटो घेऊ हरिभक्ती परायण शिवाजी चव्हाण यांचा सत्कार गायकवाड सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व मान्यवरांना परगावी बाहेरगावी जायचं असल्यामुळं आपण सत्काराच्या ठिकाणी वेळ प्रत्यक्ष आपल्यावरती उपकार असतात. प्रत्येकजण समोर येत नसतो, पण पाठीमागे असलेल्या कुणाचा तरी आशीर्वाद असतो. त्या सगळ्या जाणीवेतून आपण जाण ठेवून आता आपल्याला या चांगल्या परिस्थितीमध्ये, आपण जेव्हा लहानपणी होतो तेव्हा आपली परिस्थिती वेगळी होती, परंतु आता आपण चांगल्या सुस्थितीत आहात. तेव्हा आता इथून यातूनच खरं जीवनाचा आपला आनंद आपल्याला लुटता येतो. आपण भौतिक सुखाच्या जर पाठीमागे लागलो तर आपल्याला कधीच सुख मिळणार नाही. तेव्हा परोपकारी वृत्तीनं जगत आपल्याला जे जे काही शक्य होते आपल्या परीनं खारीचा वाटा असतो त्याप्रमाणे आपण ते करावं. कारण अजूनही पाहतो आपण अनेक मुलं या शैक्षणिक क्षेत्रापासून वंचित आहेत. तेव्हा कुटुंबाची जबाबदारी त्या धर्मपत्नी प्रामाणिकपणे सांभाळली. आपल्याही कामाचं काम कुटुंबाचं काम त्यांनी केलं. त्यांचाही आपल्याला घडवण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. त्यांनाही मी हार्दिक शुभेच्छा देतो. उभेताना पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे मनोज थांबवतो. आदरणीय गुरुजींच्या परिवारात आम्ही सर्व काम करत असल्यामुळं आणि परिवारातलेच एक सदस्य म्हणून आज पावलेदादांची प्रकर्षानं आठवण होते. पावलेदादांच्या जावई म्हणून सुद्धा अनेक वेळा हिंगमिरे सरांची ओळख होत होती. पावलेदादांच्या त्या कुटुंबाच्या संस्कारामधून आमची संगीता बनली आणि संगीताने या ठिकाणी वेळोवेळी हिंगमिरे सरांच्या कार्यामध्ये त्यांना अनमोल असं मार्गदर्शन केलं, मदत केलं, सहाय्य केलं. त्यामुळं व्यवसायाबरोबरच नोकरीबरोबरच चांगल्या प्रकारची शेती सर करू शकले. आपल्या लेकरांना मुला मुलींना उच्च शिक्षण ते देऊ शकले. म्हणजे या ठिकाणी यांच्या यशस्वीमध्ये त्यांच्याबरोबर त्यांच्या अर्धांगिनीचा सुद्धा तेवढाच महत्वाचा वाटा आहे. या ठिकाणी मला प्रकर्षानं जाणवायचं आहे. या ठिकाणी अनेक जण बोलणार आहेत, मी फार काय बोलणार नाही. मी माझ्या वतीनं माझ्या परिवारांच्या वतीनं सरांना दीर्घायुष्य चिंततो, उत्तम आरोग्य चिंतितो. सर आज ठिकाणी आपण सेवानिवृत्त झालं नाही. जसं मी सेवानिवृत्तीनंतर दुसऱ्या कोणत्या कामामध्ये गुंतून घेतलेलं आहे तशा प्रकारचं एक आवडीचं क्षेत्र आपण निवडावं आणि त्या ठिकाणी सामाजिक कार्य करावं. आणि या ठिकाणी प्रभू आपल्याला चांगलं दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य द्यावं अशा प्रकारची अपेक्षा, अशा प्रकारची प्रभूचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय भारत. जीवन परत येत नाही. एका सुभाषितकाराने फार सुंदर वर्णन केलेले. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्येन शरीर पुन्हा पुन्हा. धन दौलत पैसा अडका मित्र बायको हे परत परत मिळतायत आणि मिळवता येत आहेत, पण हा देह एकदा निघून गेला तर तो परत मिळत नाही. आणि म्हणून हा अमोलिक देह आपल्या अनेकांच्या कामी यायला पाहिजे आणि कीर्ती रूपाने आपण जाताना मात्र आपला शेवट गोड करून जायला पाहिजे. यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. या उद्देशानं आपण आपलं जीवन त्या ठिकाणी कृतीत करावं आणि शेवट गोड करावा. जाता जाता एवढं सांगतोय की त्यांनी आतापर्यंत जे कार्य केलं ते खरोखरच ती देवपूजाच आहे. ऐकी नाही देवपूजा.
विद्यादान करणं ही सुद्धा देवपूजाच आहे. आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलंय, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. स्वामीचं कार्य करणं प्रामाणिकपणानं ही सुद्धा देवपूजाच आहे. सकाळी देवारा पुंजणं, देवपूजा करणं, देवाला जाणं, पाणी घाल, हीच देवपूजा नाहीये. तर आपण मग ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय, मग ते नोकरीचं क्षेत्र असेल, शेतीचं क्षेत्र असेल किंवा रोजगाराचं क्षेत्र असेल, त्या त्या क्षेत्रामध्ये जर आम्ही प्रामाणिकपणानं काम करत राहिलो तर हीच खरोखर ईश्वराची महापूजा आहे. याला सुद्धा ईश्वराची पूजा म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून असं कार्य त्यावेळेला हिंगमिरे सरांनी आजपर्यंत केलेलं आहे. उभयतांना मी शुभेच्छा देतोय. उर्वरित आपलं जे संसारिक जीवन आहे ते अगदी आनंदाचं आणि सुखाचं जावं, त्यांना आयुर आरोग्य लाभावं आणि आता जी मिळणारा वेळ आहे ती त्यांच्या आवडीच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये त्यांनी व्यतीत करावा, अशा प्रकारची विनंती करतोय. 2 शब्द बोलण्याची संधी संयोजकांनी दिली त्याबद्दल त्या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतोय. 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व व्यासपीठ आणि समोर आपण ज्यांच्यासाठी उपस्थित आहात ते नागरिक बंधू भगिनी, आदरणीय राजेंद्र हिंगमिरे गुरुजींचा संपर्क जेव्हा ते पावले दादांचे जावई झाले तेव्हापासून आला आणि आजपर्यंत एक संघर्षमय जीवन ते जगले. जेव्हा आम्ही खाजगीत बोलायचो की सर हे तुम्हाला कसं जमतं प्रिपशी आला, तर बाकीचं सगळं जे समाजाचे विषय असतात, कुठलेही लग्न समारंभ, छोटे मोठे कार्यक्रमाला त्यांच्या मंडळींनी त्याच पद्धतीनं तोलामोलाची साथ त्यांना दिलेली आहे. तर आपण जेव्हा विषय येतोय गुरुजी म्हणून ते आज सेवानिवृत्त होत आहेत, तर जन्म आणि मृत्यू मधलं एक विशिष्ट अंतर आपल्याला जगताना आपण 3 गोष्टीच्या ऋणातून मुक्त होणं कधीही गरजेचं आहे हे प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे. मात्र पितृ ऋण, आपण आपल्याला ज्यांनी जन्म दिला ते आई वडील, त्यांची सेवा करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि आपण सेवा केला तर त्या ऋणातून मुक्त होऊ शकता. दुसरं ऋण आहे ते आदरणीय गुरुजी, आपल्याला ज्यांनी सन्मान दिला, मान दिला, ज्ञान दिलं, मोठं केलं, ते आदरणीय गुरुजींची सेवा कुठं घडत असले आपल्याला ज्यांनी शिकवलं, आणि शिकवलं म्हणून नाही, जिथं जिथं गुरुजी म्हणून जे आहेत त्यांच्याकडं योगावन आपली सेवा करण्याची संधी जर मिळाली तर त्यातनं गुरु ऋणातून आपण मुक्त होऊ शकता. आणि तिसरं ऋण आहे आपलं समाज ऋण. समाज ऋण म्हणजे छोट्या मोठ्या जीवन जगताना प्रत्येक म्हणजे आपला भारत देश सर्व जातींनी व्यापलेला आहे. तर समाज ऋण म्हणजे समाजात कुठं कुठं अडचणी आल्या तर अगोदर आपण पुढे होऊन त्या एखाद्याला अडचण आली तर ती जर सोडवलो तर आपण समाजातून मुक्त होऊ, असा हा जीवन प्रवास आहे. आदरणीय गुरुजी हे पावलेदादांचे जावई म्हणून जेव्हापासून संपर्कात आले ते आजपर्यंत नेहमी त्यांचा हसरा चेहरा आम्हाला म्हणजे कायम लक्षात राहतोय. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानते. आपल्या सगळ्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खरं सांगायचं तर आज शब्द कमी आणि भावना जास्त आहेत. मला असं स्टेजवर येऊन बोलायची सवय नाही, तरी मी आजची संधी बघून प्रयत्न करणार आहे. नमस्कार, मी मयुरी राहुल हिंगमिरे आणि श्री राजेंद्र हिरप्पा हिंगमिरे यांची सून. आज हे नाव सांगताना खरंच खूप अभिमान वाटत आहे की मी आपल्या संगीतांची सून म्हणून बोलत आहे. आमचे सासरे म्हणजेच माझे पप्पा, मी त्यांना पप्पा म्हणून हाक मारते. पप्पाने 38 वर्षाची गवटं यशस्वीरित्या पार पाडली आणि ही गवटं पार करत असताना त्यांनी त्यांची कामे शिस्तीने आणि प्रामाणिकपणे पूर्ण केले. आमच्या सारख्या तरुण पिढीला, लहान मुलांना, सगळ्यांना त्यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे. पप्पांना मी जेव्हा सांगायची की मला ही गोष्ट करायची आहे किंवा ती गोष्ट करायची आहे तर ते बिनधास्तपणे म्हणतात की तू कर, मी आहे तुझ्यासोबत, तू कमीत कमी प्रयत्न तरी कर. असं म्हणल्यास ना आम्हाला पण खूप आत्मविश्वास येतो. पप्पांनी जशी त्यांची नोकरीची जबाबदारी पूर्ण पाडली तसेच त्यांनी कुटुंबाचीही जबाबदारी पूर्ण पाडली आहे. पप्पांनी त्यांच्या कुटुंबांना, मुलांना चांगले शिक्षण दिले, संस्कार दिले, जेणेकरून त्यांची पुढची पिढी ही चांगल्या पदावर राहिली. पप्पांच्या इथपर्यंतच्या प्रवासामध्ये सगळ्यात मोलाचा वाटा आहे ती म्हणजे आमची सासूबाई. पप्पा नोकरीला असताना कुटुंबाला सांभाळणे, सगळ्यांची काळजी घेणे, त्यांना सुद्धा सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पार पडत आल्या आहेत. हा खरं तर आईसाठी त्यांच्या रिटायरमेंटचा दिवस नसून त्यांचं खूप कौतुक करते, कारण एक स्त्री कधी रिटायर होतच नसते. आणि हो, आता उद्यापासून पप्पासाठी सकाळ सकाळी डब्बा बनवायची गडबड नसणारच आहे बरं का मम्मी. पप्पांचे पुढचे आयुष्य सुखाचे, समृद्धीचे आणि निरोगी जावं. जे जे गोष्टी नोकरीच्या जबाबदारीमुळे त्यांना पूर्ण करू शकले नाहीत त्या सगळ्या गोष्टी आता आनंदीत पूर्ण करावे आणि पुढचे आयुष्य आता
स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि त्यांच्या लाडक्या नाती क्रिशासाठी जगून घ्यावं. मी हे ईश्वरचरणी प्रार्थना करते की माझी मुलगी क्रिशा शाळेतून घरी आले की सारखं म्हणायची की आई मी कुणासोबत खेळू, मी कुणासोबत बोलू, मला करमत नाही. तर आता यापुढून खेळायला फिरायला तिच्यासोबत तिचे बाबा असणार आहे. ते म्हणतात ना, आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त असतो आणि नातू म्हणजे आजोबाचा शेवटचा दोस्त असतो. पप्पासाठी शेवटी मला 2 ओळी म्हणावेसे वाटते. निरोपाच्या सोहळ्याची कधी करू नये खंत, निरोपाच्या सोहळ्याची कधी करू नये खंत, निरोपाच्या नंतरच्या भेटीला नसतोच कधी अंत, निरोपाच्या नंतरच्या भेटीला नसतोच कधी अंत. परक्या घरी येऊनही तुम्ही कधी उणीव भासू नाही दिलं, परक्या घरी येऊनही तुम्ही कधी उणीव भासू नाही दिलं. नशिबान मी आहे जे तुमच्या घरची सून म्हणून आले, नशिबान आहे मी जे तुमच्या घरची सून म्हणून आले. धन्यवाद. थँक्यू. आठवीपर्यंत चप्पल नव्हती, 2 वर्ष काळ मास्तर होतो. ती काय मग वेळेला बारशीला गेलो, बीएडचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्या एवढं भाग्यवान मला समजतो की बीएड झाल्यानंतर लगेच मला नोकरी मिळाली परभणीला. मी वसंतराव कबाडे, धनुमुळे, मजू शेख आमचे मित्र गँग सगळे पाठीचे होते. तर वयाच्या 19व्या वर्षी मला नोकरी लागली. माझ्यापेक्षा माझे साथीचे विद्यार्थी मोठे होते. म्हणजे एवढ्या लहान वयात मला नोकरी लागल्यामुळं मला माझी सेवा 38 वर्षे 5 महिने 23 दिवस एवढी माझी सेवा झाली. कारण आजकाल एवढी सेवा होत नाही. सर्व्हिस लागायला 25 ते 30च्या दरम्यान, 30च्या पुढे लागू शकते. परंतु मी स्वतःला माझं काय आई वडिलांची पुण्याही समजतो. बिगर पैशाचा इंटरव्ह्यूला गेलो लग्नाच्या वराडामध्ये आमच्या रेवण पाटलाच्या, मी आणि लक्ष्मण पाटील तिथं आहेत. लग्न केलं रेवण पाटलाचं आणि पुढे आम्ही परभणीला गेलो आणि तिथं लेखेरी तोंडी परीक्षा झाल्यानंतर एकाच केंद्रामध्ये आम्ही दोघं लक्ष्मण पाटील आणि त्यावेळेस फक्त 20 रुपये तिकीट होतं उस्मानाबादला यायला, धाराशिवला, परभणीहून पाथरीहून. त्यावेळेस 4-4 महिने आम्ही गावाकडे येत नव्हतो आणि आता सगळ्या सुविधा प्राप्त आहेत. त्यावेळेस अजिबात सुविधा नाही. नोकरीच्या गावाला चालत जायचं म्हणलं की 5 किलोमीटर वजन घेऊन जायचं. CPSला केंद्रावर जायचं म्हटलं की 12 किलोमीटर चालत जात होतो. दासाळा नावाचं केंद्र होतं आणि मध्ये पिंपरी नावाचं गाव लागायचं आम्हाला. आम्ही 7-8 जण शिक्षक होतो. सगळेजण चालत जायचं, पिंपरीला थांबायचं. पिंपरीला आमचा आपल्या जिल्ह्याचे पोस्टमन होते चव्हाण म्हणून. आणि अरे आपल्या गुरुजी आले, आपल्या इकडची गुरुजी आले, तिथे ठेपा घ्यायचं पिंपरीला, पाहुणचार करायची ते. मग पुढे आम्ही 5-7 किलोमीटर चालत जायचं. तर वाहनाची सुविधा नव्हती. माझी नोकरी 38 वर्षे 5 महिने 23 दिवस अतिशय आनंदात विना तक्रारी एकही अर्ज कार्यालयाला गेलो माझ्या विरोधात. कारण नोकरी करत असताना खूप संघर्ष करावा लागतात, तक्रारी होतात. सगळ्यात जास्त नोकरी माझी या गावावर, धनगरवाडी. 15 वर्षे सेवा माझी झाली. 2005 ते 2013 पर्यंत होतो. पुन्हा लांबस्टडीमध्ये निलेगावला गेलो. निलेगाव पुन्हा वनसमोर झालं आणि पुन्हा धनगरवाडी झालं. 2018 ते 2024 म्हणजे 15 वर्षाचा सेवा काळ इथं झालेला. इथे जवळ असल्यामुळे मला फारसं अडचणी का आल्या नाही. गाव जवळ होतं त्याच्यामुळं 9-9:30ला निघालं. वेळेवर जाणे आणि वेळेवर थांबणे, सगळ्या गोष्टी करणे. धनगरवाडीकरांचं मी तर प्रेमाने काम केलं, लाभ कोणताही घेतला नाही मी. सगळे समोर बस 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 सरकू नका जास्त आता.